महायुतीत नाराजीची लाट. नाराजांनी अधिवेशन सोडले. भाजप समर्थक आमदार थेट घरी. महायुती सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारानंतर राजकीय घडामोडी वेगाने घडू लागल्या आहेत. शपथ घेतलेल्या मंत्र्यांना कोणती खाती द्यायची यावर चर्चा सुरू असतानाच दुसरीकडे नाराजीची लाट उफाळू लागली आहे. मंत्रिपद मिळेल असे वाटत असतानाच हुलकावणी मिळाल्याने अनेक आमदार नाराज झाले आहेत. माजी मंत्र्यांचा पत्ता कट झाल्याने त्यांच्यातही अस्वस्थता वाढली आहे. अशातच शिंदे गटाचे एक माजी मंत्री आणि एक भाजप समर्थक आमदार अधिवेशन सोडून माघारी परतल्याची माहिती हाती आली आहे. मंत्रिपद मिळालं नाही म्हणून एकनाथ शिंदे गटाचे आमदार भोंडेकर यांनी कालच पक्षाच्या विविध पदांचा राजीनामा दिला होता. यानंतर अजित पवार गटातील ज्येष्ठ नेते छगन भुजबळ देखील नाराज असल्याच्या बातम्या आल्या. पक्षाच्या मेळाव्याला गैरहजर राहून भुजबळांनी नाराज असल्याचे स्पष्ट संकेतही दिले. शिंदे गटाचे आमदार आणि माजी आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी देखील राजभवनातील शपथविधी सोहळ्याकडे पाठ फिरवली होती. आता भाजपातही नाराजीचे वारे वाहू लागले आहेत. नागपूर पूर्व विधानसभा मतदारसंघाचे आमदार कृष्णा खोपडे यांच्या कार्यकर्त्यांनी संघटनात्मक पदांचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतलाय. जळगाव जामोदरचे आमदार संजय कुटे यांना मंत्रिपद का दिलं नाही याचा जाब विचारण्यासाठी कार्यकर्ते नागपूरकडे रवाना होणार असल्याची माहिती मिळाली आहे. आमदार रवी राणा यांच्याबाबतही मोठी बातमी मिळाली आहे. रवी राणा मंत्रिपदासाठी इच्छुक होते, परंतु त्यांचाही विचार झाला नाही. त्यामुळे नाराज झालेल्या रवी राणा यांनी थेट अमरावती गाठली आहे. अमरावती जिल्ह्यात यंदा भाजपचे वर्चस्व राहिले आहे. 7 आमदार असताना एकालाही मंत्रिपद मिळालेले नाही. रवी राणा यांचे समर्थक कार्यकर्ते कमालीचे नाराज झाले आहेत. आता या नाराजांकडून काय निर्णय घेतले जातात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. जर तुम्ही अजूनही YouTube चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर ते लगेच सबस्क्राईब करा.